27 ऑगस्टला गडचिरोली छत्तीसगड सीमेलगतच्या कोपरशी जंगलात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांना 1 पुरुष व 3 महिला असे एकूण 4 जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले होते। मृत 4ही नक्षल्यांची ओळख पटली असून यात कंपनी 10 चे 2, गट्टा व अहेरी दलमचे 1 सदस्यांचा समावेश आहे। मालुपदा, क्रांती उर्फ जमुना रेणू हलामी, ज्योती कुंजाम, मंगी मडकाम अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत। या सर्वांवर 14 लाखांचे बक्षीस होते। यातील ज्योती कुंजाम ही अहेरी दलमची शेवटची सदस्य होती। 48 तासांपेक्षा अधिक चाललेल्या अभियानात घटनास्थळावरून 1 SLR, 2 इन्सास व 1 AK-303 रायफल असे एकूण 4 अग्निशस्त्रे, एकूण 92 नग जिवंत काडतूस, 3 वॉकी-टॉकी, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे। 8/2025 रोजी गडचिरोली पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की भामरागड तालुक्यामध्ये कोपरशी जंगल परिसरात गट्टा दलम कंपनी नंबर 10 आणि इतर माओवादी फॉर्मेशन यांनी एक कॅम्प लावलेला आहे आणि तिथे त्यांचे मोठा घातपात करण्याचे कट रचण्याची ते सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी 25 तारखेची संध्याकाळी ते ॲडिशनल SP ऑपरेशन्स एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली BC-60 पार्टी आणि 2 CRPFचे QATs यांचे अभियान लॉन्च केले होते आणि जवळपास 25 किलोमीटरचे पायी प्रवास क्रॉस कंट्री पायी प्रवास नंतर काल जेव्हा एरिया सर्च आमचे पार्टीज करत होते तर त्यावेळी ते कॅम्पमध्ये बसले माओवाद्यांनी अंधाधुंद गोळीबारी गडचिरोली पोलीस दलांचे कमांडोजवर केले। त्यांचे चोख प्रत्युत्तर गडचिरोली पोलीस आणि CRPFचे QATsने दिले आणि जवळपास 8 तासाचे चकमकीनंतर जेव्हा एरिया सर्च आमच्या जवानांनी केले तर तिथे 4 माओवादी मृतदेह तिथे सापडलेले आहे, ज्यामध्ये 1 पुरुष आणि 3 महिला माओवाद्यांचे मृतदेह होते। त्यांचे ओळख आज पटलेले आहे आणि त्यामध्ये 1 एरिया कमिटी मेंबर उर्फ PPCM आणि 3 प्लाटून मेंबर, एरिया कमिटी मेंबर आणि 1 प्लाटून मेंबर कंपनी नंबर 10चे आणि 1 प्लाटून मेंबर अहेरी दलमचे आणि 1 प्लाटून मेंबर गट्टा दलमचे असे 4 माओवाद्यांचे समावेश आहे, ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 14 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। प्रथमदा असे झाले आहे की कंपनी नंबर 10 जे गडचिरोलीचे डिव्हिजनचे एक पोटेंट आर्म्ड फॉर्मेशन्स होतं, त्यांचे विरुद्ध गडचिरोली पोलिसने एक सक्सेसफुल ऑपरेशन लॉन्च केले आणि ज्यामध्ये कंपनी नंबर 10चे 2 काडरचे खात्मा केले आणि इतर 2 दलमचे 2 काडरचे खात्मा करण्यात आले।